Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. संत श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या पालखी मार्गाची गंभीर दुरावस्था लक्षात घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सरकारला 2 जूनपर्यंत मार्ग सुस्थितीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 15 मे रोजी पालखी मार्गाची पाहणी केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना खरात म्हणाले की 2017 मध्ये या कामाचा ठेका श्रीहरी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिला गेला होता. सुमारे 4000 कोटींच्या बजेटमध्ये हे काम अपेक्षित दर्जाने पूर्ण झाले पाहिजे होते. मात्र कंपनीने काम अर्धवट सोडल्यामुळे दुसऱ्या ठेकेदाराकडे काम सोपवण्यात आले. दुर्दैवाने त्यानेही दर्जाहीन काम केले. आज या 34 किलोमीटर लांबच्या पालखी मार्गावर अनेक ठिकाणी खोल भेगा पडल्या आहेत. या भेगांमुळे दुचाकीस्वार अपघातग्रस्त होऊन काही जण अपंगही झाले आहेत. वारकऱ्यांची पंढरपूर वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना अशा अपूर्ण व धोकादायक रस्त्यावरून वारकऱ्यांचा प्रवास अत्यंत कठीण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सरकारला विनंती केली की उर्वरित दुरुस्त्या तातडीने पूर्ण कराव्यात व 2 जूनपर्यंत पालखी मार्ग सुस्थितीत आणावा. याचबरोबर कामात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. वारकऱ्यांच्या नावाने रस्ता उभारून कोट्यवधींचे कमिशन उकळायचे आणि प्रत्यक्षात निकृष्ट काम करायचे असा गंभीर आरोपही त्यांनी केला. शेवटी ते म्हणाले, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या सोयीसाठी जर रस्ता वेळेत पूर्ण नाही झाला तर मी स्वतः जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरेन. काही अनुचित घडल्यास याची जबाबदारी MSRDCच्या मंत्र्यांवर राहील. पालखी मार्गाच्या कामावरून सुरू झालेली ही टीका आता सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्ह आहेत. वारकरी आणि स्थानिक जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे हे सरकार समोरील मोठे आव्हान ठरणार आहे.